नर्मदे हर. कृष्ण हरी. आज खूप थंडी आहे, पूर्ण धुकं झालंय. सूर्यदेवांचं आगमन पाठीमागून. एकादश रामपुत्राची एकादश आहे आणि आम्ही काकडा ऐकत आणि म्हणत चाललो आहोत. या एकादशीचं महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. आपल्याला सांगतील एकादशीचं महत्त्व काय आहे. ही पुत्रादी एकादश आहे, ही पौष महिन्यात एकदा येते आणि श्रावण महिन्यात एकदा येते. वर्षातून दोनदा येणाऱ्या काही एकादशी आहेत, त्यातली ही एक पुत्रादी एकादश आहे. तर ह्या एकादशीसाठी ह्या एकादशीचा उपवास केल्यानंतर अन्नसाधारण महत्त्व आहे. याची फळं खूप मिळतात. काही लोकांना अपत्य नसेल तरी अपत्य होण्याचे 100% चान्सेस आहेत. आणि पुत्र हवा असेल तरी पण हा उपवास करायला म्हणजे एकादश केला पूर्ण फळ मिळतं. बरेचसे बाकीच्या हे उपाय आहेत त्याच्यात. तुळस दान करणे, म्हणजे तुळशीचं रोप दान करणे, तांदूळ दान करणे, दिवापंती असे दान केले तर आपल्या ह्या दानाचंही फळ खूप मिळतं. जसं ग्रहणाचं दान केल्यानंतर मिळतं, तसंच ह्या एकादशीला सुद्धा दान केल्यानंतर फळ मिळतं. रात्री जागरण करणे आणि भजन कीर्तन करणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर आज कृपया लोकांनी थोडंसं रात्री भजन कीर्तन करावं. नर्मदे हर. नर्मदे हर. पुत्रादी एकादशीचं खूप सुंदर पद्धतीनं महत्त्व सांगितलं. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. जमेल तेवढं नामस्मरण करावं दिवसभरात आणि रात्रीसुद्धा जागरण करून भजन कीर्तन जसं जमेल त्या पद्धतीनं देवभक्ती करावी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त.